नमस्कार सगळ्यांना. आज आता आपण तिसरा भाग बघूयात शेतकऱ्याच्या असूडचा. पहिले दोन भाग आपण बघितलेले आहेत. नवी राजवट आली, नवी व्यवस्था आली, तेव्हा इंग्रजांची सत्ता येथे स्थिर करण्यासाठीच जणू युगानुयुगापासून शोषक असलेला उच्चवर्णीयांचा वर्ग शासनात विविध अधिकार पदांवरती शिरला. म्हणजे काय की युगानुयुगांपासून जे उच्चवर्णीय आधीच शोषण करत होते, आता ते इंग्रजांची सत्ता आल्यावरती कुठे शिरले? अधिकार पदांवरती शिरले. त्यामुळे त्यांच्या शोषणाला शासनाची मान्यताच मिळाली. म्हणजे गावातील भटब्राह्मण धर्ममिशाने ग्रामीण जनतेची पिळवणूक करीतच होते. शोषकांचे शेतकऱ्यांभोवती असणारे हे जबरदस्त कडे होते. आता दुसरे अधिक घट्ट बंदिस्त असे शोषकांचे कडे निर्माण झाले आहे, ते म्हणजे नोकरशाहीत शिरलेले भट शिक्षक. ठीक आहे. म्हणजे काय की त्यांचं म्हणणं आहे की शोषणाची मान्यता सरकारकडनं मिळाल्यासारखंच झालं हे, कारण की ब्रिटिशांच्या आधी जो वर्ग शोषण करत होता, आता तो नोकरशाही वर्ग झाला. आणि गावातील भट ब्राह्मण धर्ममिशाने, म्हणजे भट ब्राह्मण काय करायचे तर धर्माच्या आमिषाने आधीच ग्रामीण जनतेची पिळवणूक करत होते. तर हे एक कडं होतं धर्माच्या आमिषाचं. आता दुसरं काय कडं निर्माण झालं? नोकरशाहीचे. बरोबर. नोकरशाहीत शिरलेले भट्ट शिक्षक. या दोन्ही वर्गाकडून शोषण चालू असताना एक तिसरा शोषकांचा वर्ग उदयाला आला, तो म्हणजे सावकारांचा. येतं लक्षात? आणि मारवाड्यांचा. या तिन्ही वर्गाची शेतकऱ्यांच्या शोषणाच्या मुद्द्यावर हात मिळवणी झालेली. ते एकमेकांचे पुष्कळदा रक्तसंबंधीही होतेच. बरोबर. म्हणजे काय की रक्तसंबंधी म्हणजे हे जे कोणी होते, पहिला कोण आहेत तर धर्माचं आमिष दाखवणारे भट गुरुजी. दुसरा आहे नोकरशाही वर्ग, ह्यांच्यातलाच कोणीतरी नोकरशाहीत गेलेला होता. आणि तिसरा आहे सावकार, तोही यांच्यातलाच कोणीतरी सावकार झालेला होता. तर हे एकमेकांचे रक्तसंबंधीच होते. त्यामुळे शोषकांचा हा वर्ग अतिशय बलिष्ठ झालेला होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दाद मागणे अतिशय अवघड होऊन बसलेले होते. एकमेकांच्या हितसंबंधी आणि नातेसंबंधी असलेल्या वर्गाबद्दल शेतकऱ्याचा असूडमधील शेतकरी काय म्हणतो पहा. तर शेतकरी म्हणतो, ज्या सावकाराच्या आईचा भाऊ रेव्हेन्यू साहेबांचा दप्तरदार, चुलता कलेक्टर साहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुन्सफ आणि बायकोचा बाप हा तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेऱ्यात त्यांचे जातवाले ब्राह्मण कामगार माझा सर्व उन्हाळा केला असता. बरोबर ना? आईचा भाऊ रेव्हेन्यूचा साहेबांचा दप्तरदार होता. मग चुलता कोणीतरी, थोरले, म्हणजे सगळे संबंध असलेले किंवा सगळे नातेवाईक एकमेकांचेच सिस्टीममध्ये होते. बरोबर. शासनामध्ये होते. पुढे बघूयात. एकूण शोषकांचे कडे आवळत चाललेले. सुधारकांना आणि समाज धोरणांना या प्रश्नात रस नाही. इंग्रज अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत आणि वर्तमानपत्रे ही गुलाबी आहेत. अशा अवस्थेत शेतकऱ्यांचा आक्रोश महात्मा फुले यांना प्रकट करावयाचा आहे. त्यातून मार्ग काढावयाचा आहे आणि हा मार्ग त्यांना दिसतो तो शूद्रांच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणात. एकूण वर्तमानपत्रे गुलाबी आहेत म्हणजे काय तर एकदम सरळ साधा आणि सोज्वळ रूप दाखवलं जात आहे प्रश्नांचं, सामाजिक प्रश्नांचं. तर म्हणजे वर्तमानपत्र गुलाबी आहेत. अशा अवस्थेत शेतकऱ्यांचा आक्रोश महात्मा फुले यांना प्रकट करावयाचा होता. त्यातून मार्ग काढावयाचा आहे आणि हा मार्ग त्यांना दिसतो तो कशात दिसतो मार्ग तर शिक्षण हे त्यांनी त्याचा मार्ग सांगितला आहे. आणि मग त्यांचा प्रचलित असा प्रचलित उक्ती, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. काय झालं? विद्या नाही म्हणून मती गेली, म्हणजे बुद्धी म्हणता येईल.
मतीविना नीती गेली म्हणजे काय की चांगले आचरण, मती नाही बुद्धी नाही तर चांगलं आचरण नाही. नीतीविना गती गेली, गती नाही म्हणजे काय की प्रगती गेली. ठीक आहे. मग गतीविना वित्त गेले, प्रगती केली नाही म्हणून वित्त अर्थ नाही. आणि वित्ताविना शूद्र खचले, म्हणजे सगळ्याचा अर्थ काय आहे की विद्येमुळे अर्थ नाही, पैसा नाही, आणि पैसा नाही म्हणून शूद्र खचले. इतके अनर्थ आहे का अविद्येने केले, असे फुले सांगतात. परंतु शेतकऱ्यांच्या मध्ये एक तर शिक्षण घेण्याची इच्छा आणि कुवत नाही, आणि भट ब्राह्मणांचा तर शूद्रांच्या शिक्षणाला विरोध किंवा शिक्षण दिलेच नाही, तर शिक्षण दिलेच तर पुराणातरीच्या भाकड कथा क्रमिक पुस्तकात समाविष्ट करावयाच्या, जेणेकरून शेतकऱ्यांच्या शोषणाला मदतच होईल. काय भाकड कथा होत्या पुराणातल्या? तर असं होतं की जातीव्यवस्था बळकटच होती पुराणांमध्ये, किंवा कशा पद्धतीने खालच्या वर्गातले लोकांची कामं त्यांना वाटून दिलेली होती. वरचा वर्ग हा नेहमी शोषणकर्ता वर्ग होता किंवा फक्त शिक्षण देणारा वर्ग होता. ह्या सगळ्या भाकडकथा अशा पुस्तकांमध्ये लिहिलेल्या होत्या, आणि तेच त्यांच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेलं होतं. ठीक आहे. शेतकऱ्याचा असूड या ग्रंथांमधून शेतकऱ्यांच्या शोषणाचे फार बारकाईने महात्मा फुल्यांनी विवेचन केलेले आहे. सूक्ष्म निरीक्षण, बुद्धिवादी दृष्टिकोन, विचारांची प्रखरता आणि रूढी परंपरा शोधून त्या पलीकडील अर्थकारण शोधणारी चिंतनशीलता ही फुल्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या सर्वच वैशिष्ट्यांचा येथे प्रत्यय येतो. सूक्ष्म निरीक्षण म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीला बारकाईने बघण्याची वृत्ती. बुद्धिवादी दृष्टिकोन म्हणजे काय की बुद्धीच्या मार्गाने एखाद्या गोष्टीच्या बद्दल विचार करणे, बरोबर, म्हणजे त्यातली सत्यता पडताळून त्या पद्धतीने तुमचं मत तयार करणं. विचारांची प्रखरता म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन प्रखरपणे जे काही विचार आहेत त्याबद्दल ते मांडणे. आणि रूढी परंपरा शोधून त्या पलीकडील अर्थकारण शोधणारी चिंतनशीलता म्हणजे चिंतनशीलता, की रूढी परंपरा शोधायच्या काय आहेत, आणि त्या पलीकडे अर्थकारण शोधणारी चिंतनशीलता म्हणजे काय की त्या गोष्टीचे चिंतन करायचे, बरोबर. तर ही फुल्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये. या सर्वच वैशिष्ट्यांचा येथे प्रत्यय येतो. शेतकऱ्यांच्या धर्ममिशाने घडणाऱ्या शोषणाचे विवेचन त्यांनी या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये केले आहे. शेतकऱ्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्रामव्यवस्थेतील उच्चवर्णीय ब्राह्मण आपल्या उच्चवर्णीयत्वाचा फायदा घेऊन आर्थिक शोषण कसे करतात याचे साध्यंत्य चित्रण अतिशय प्रभावी भाषेतून महात्मा फुल्यांनी केले आहे. ठीक आहे. तर त्यांचं पहिलं प्रकरणच हे आहे की ज्यामध्ये लिहिलं आहे की शेतकऱ्यांना धर्माचे आमिष दाखवून कशा पद्धतीने त्यांचं शोषण केलं जातं, आणि मग शेतकऱ्याचा जन्म ते मृत्यू या सगळ्या पूर्ण काळामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण कशा पद्धतीने त्याचे शोषण करतात, हाच पहिला पाठ आहे शेतकऱ्याच्या असूडचा. ठीक आहे, पुढे बघूयात. मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्यांच्या मागे लावून त्याला कळणार नाही अशा पद्धतीने त्याचे शोषण होत होते. शेतकऱ्यांच्या मुलीस ऋतुप्राप्ती झाली की ऋतुशांती केली पाहिजे हे बट ब्राह्मण शेतकऱ्यांना पटवून देत. त्या मुलीला निसर्गक्रमानुसार गर्भ राहिला आणि मूल झाले की खोट्या कुंडल्या करून जपानुष्ठानाचे निमित्त खोट्या कुंडल्या करून जपानुष्ठानाचे निमित्ताने जेवण व पैसे उकळवायचे, म्हणजे शेतकऱ्यांच्या जन्मापासून नव्हे तर त्याही आधीपासून त्यांच्या शोषणाला प्रारंभ होत असे. मुलांच्या लग्नाच्या वेळी, लग्न समारंभात, घर बांधताना आणि मृत्यूच्या वेळीही हे बडब्राह्मण तयारच असत. ठीक आहे. ऋतुशांती म्हणजे काय की जेव्हा मुलीला मासिक पाळी येते तर ऋतुप्राप्ती झाली की ऋतुशांती करायला पाहिजे, बरोबर. मग गर्भ राहिला आणि मूल झालं की कुंडली बनवायला पाहिजे त्या मुलाची. मग काही जर का जप तप सांगितले असतील तर त्याच्या निमित्ताने जेवण आणि पैसे मिळवायचे. त्यानंतर हां, मुलांच्या लग्नाच्या वेळेला पुन्हा म्हणजे लग्न, तर इथे एक एक लिहू आपण. लग्न,
वास्तू, मृत्यू. म्हणजे थोडक्यात काय की कुठल्याही प्रसंग, मोठा प्रसंग जेव्हा आयुष्यामध्ये घडतो तर तेव्हा एक एक गोष्ट ते मागायचे किंवा अशा पद्धतीने ते शोषण करायचे. ठीक आहे. तसेच चैत्रातील वर्ष प्रतिपदा, रामनवमी, हनुमान जयंती, नागपंचमी, श्रावणी पौर्णिमा, श्रावणातले सगळे सोमवार, हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, अनंत चतुर्दशी, विजयादशमी, अमावस्येची लक्ष्मीपूजा, बलिप्रतिपदा, तुळशीचे लग्न, मकर संक्रांत, महाशिवरात्री, होळी इत्यादी अनेकविध सण शेतकऱ्यांचे द्रव्यहरण करण्यासाठीच होते. एवढे करूनही शेतकऱ्यांची मस्ती जिरली नाही तर तीर्थयात्रा आणि जत्रा-खेत्रा होत्याच. याशिवाय चंद्रग्रहण, सूर्यग्रहण होतेच. यामध्ये एखाद्या कवळेबुवा किंवा ढवळेबुवा भट ब्राह्मणांनी तयार केलेला असायचाच. म्हणजे शेतकरी हा या भट ब्राह्मणांच्या दृष्टीने कायम सोन्याची अंडी देणारा कोंबडी होती. ही सोन्याची अंडी न थांबवण्यासाठी अनेकविध स्मृती आणि ग्रंथ होते. ठीक आहे. तर या पद्धतीचं मत फुले आपल्या पुस्तकामध्ये नोंदवत आहेत की शेतकऱ्यांचं शोषण कुठल्या कुठल्या पद्धतीने ब्राह्मणांकडनं केलं जात होतं. ठीक आहे, पुढे बघूयात. शेतकऱ्यांचे शोषण ग्राम विभागातील हे प्राथमिक चक्र होते. म्हणजे हे काय, हे पहिलं चक्र. कुठलं जे आपण आत्ता बघितलं. दुसरं चक्र काय, दुसरे चक्र आहे ते सरकारी खात्यामधून शिरलेल्या भट कामगारांचे. कुठलं, महसूल खाते, जंगल खाते, न्याय खाते, शिक्षण खाते, पोलीस खाते अशी एकमेकांशी संबंधित असणारी अनेकविध खाती नव्यानेच सुरू झाली होती. आता हे दुसरे चक्र नवीन आहे. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जेव्हा नोकरशाही वर्ग तयार झाला त्याच्यानंतर तयार झालेलं हे दुसरं चक्र आहे. धर्मदृष्टीने जो प्रतिष्ठित वर्ग होता तोच या खात्यामधून शिरला. शेतकऱ्यांमध्ये भांडणे सुरू झाली की या भट कामगारांचे फावत असे. दोन्ही पक्षाकडून पैसे उकळणे आणि सरकारी कामासाठी लाच खाणे हा त्यांचा नित्याचा बाणा होता. ठीक आहे. शेतकऱ्यांमध्ये जर भांडण झाली तर हे काय करायचे, मधले माणूस होऊन किंवा भांडण सोडवणारा होऊन किंवा सरकारी काम करताना ते लाच खायचे किंवा अशा दोन्ही पक्षांकडनं पैसे उकळायचे. ठीक आहे. भट कामगारांच्या लाचखाऊपणाचे आणि छळाचे सविस्तर चित्रण फुल्यांनी या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात केले आहे. पहिलं प्रकरण आपण काय बघितलं, धर्ममिष आणि धर्माचे आमिष दाखवून आणि पूर्ण आयुष्यामध्ये कशा पद्धतीने उच्चवर्णीयांकडनं शोषण होतं. ठीक आहे. दुसऱ्या प्रकरणात त्यांनी काय सांगितलंय, तर हे जे दुसरे चक्र आहे हे कशा पद्धतीने शोषण करतं. तर भट कामगारांच्या लाचखाऊपणाचे आणि छळाचे सविस्तर चित्रण फुल्यांनी या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात केले आहे. या कामगारांचे हात वरपर्यंत पोचलेले असल्याने ते वाटेल तशा नोंदी करीत, साक्षीदार फोडीत, वरच्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत आणि न्याय कोणत्या का पक्षाच्या बाजूने लागेना स्वतःची तुंबडी मात्र यथेच्छ भरीत. एखाद्या दुसऱ्या भांडणामधून गावातच दोन तट पडले की मग भट कामगारांचे फारच साधे. बरोबर, म्हणजे दोन गावांमध्ये जर का दोन भाग झाले, फूट पडली, अज्ञानी, दरिद्री आणि भोळा असलेला शेतकरी सर्व बाजूंनी नागवला जाई. म्हणजे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सबंध शासन यंत्रणा आणि न्यायव्यवस्था हे भट कामगार राबवून घेत. एवढी पिळवणूक करूनही शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांना स्पर्श न करणे हे होतेच. म्हणजे काय की फूट पाडायची, लाच खायची. ठीक आहे. त्या पद्धतीचं म्हणजे काय, आर्थिक शोषण करायचं. आणि असं सगळं होत असताना जातीच्या मार्फत सुद्धा शोषण करायचं. अशा दोन्ही पद्धतीने हा वरचा वर्ग खालच्या वर्गाचे शोषण करत होता. पुढे काडी महालात जाऊन वेसवांच्या मुखास चुंबन तुंबड्या लावून त्यांच्या मुखरसाचे गुटके घेणाऱ्या एकूण ब्राह्मणांच्या दांभिकतेचा परिस्फोट महात्मा फुल्यांनी अतिशय प्रभावी भाषेत वेळोवेळी केला आहे. इंग्रज अधिकारी या भट ब्राह्मणांच्या नोकरशाहीवर विसंभूत होते. बरोबर, म्हणजे काय की अशा पद्धतीने म्हणजे वेश्या व्यवसायांमध्ये सुद्धा
हे लोक सामील होते. ठीक आहे, म्हणजे ते जायचे त्यांच्याकडे. आणि अ, तर त्याविषयी सुद्धा फुले सांगतात, बरोबर. आणि इंग्रजी अधिकारी जे होते तर ते ह्या नोकरशाहीवरती अवलंबून होते. आत्तासुद्धा सिस्टीममध्ये जेव्हा सगळ्यात वरची यंत्रणा आहे, बरोबर, ती ती सुद्धा आताही नोकरशाहीवरती विसंबूत असते. का असते? कारण की ते सरळ सरळ लोकांशी कनेक्टेड असतात, बरोबर ना, लोकांच्या संपर्कात असतात. त्याच पद्धतीने त्या काळात सुद्धा हे आपल्याला बघता येतं. आधीच उच्चवर्णीय, त्यात नोकरशहा, अप्रत्यक्षपणे इंग्रजांचे संरक्षण, यामुळे ते कसे मातले होते याचे चित्रण फुल्यांनी केले आहे. उच्चवर्णीय आणि आधीच उच्चवर्णीय, त्यात नोकरशहा, शेतकऱ्यांच्या भोवती पडलेले हे दुसरे कडे. ठीक आहे, दुसरं कडं कळालं. पहिलं कडं काय होतं? धर्माचे आमिष आणि शेतकऱ्यांचं त्या पद्धतीचं शोषण. म्हणजे कोणाकडनं? हे भट ब्राह्मणांकडनं असलेलं शोषण. दुसरं शोषण कोणाकडनं? नोकरशहांकडनं. नोकरशहांकडनं होणारं शोषण. आता तिसरं बघूयात. तिसरेकडे होते ते नव्याने उदय झालेल्या सावकार मारवाड्यांचे. तिसरं आहे कोण? सावकार मारवाडी. या लेखाच्या पूर्वार्धात दिलेल्या अनेकविध कारणांमुळे शेतकरी हवालदिल व कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे अपरिहार्यपणे या अशा शेतकऱ्याला सावकारांकडे जाणे आणि त्यांनी घातलेल्या अटी पूर्ण करणे याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. अपरिहार्यपणे म्हणजे काय? नाइलाजाने. तर नाइलाजानेपणे ह्या शेतकऱ्याला काय करायला लागायचं? तर सावकारांकडे जायला लागायचं, सावकारांकडे कर्ज मागायला लागायचं. आणि कर्ज देण्याच्या पूर्वी हे सावकार त्यांना ज्या अटी घालायचे त्या पूर्ण करण्याशिवाय त्यांना काहीही पर्याय नव्हता. या निमित्ताने शेतकऱ्यांचे शोषण करणारे हे तिसरेकडेही त्याला आवळत चालले. या संबंधीचे अधिक विवेचन त्यांनी इशारामध्ये केलं आहे. इशारा नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये केलं आहे. शेतकऱ्यांभोवती असणारी ही तिन्ही कडी मिळून सरकारची दिशाभूल करीत, तसेच इंग्रज अधिकाऱ्यांना मानपत्रे देऊन आपल्या बाजूला ठेवीत. या मानपत्रे देण्याच्या उपद्व्यापाने भट कामगारांचे आणि सावकारांचे भले होत असेल, परंतु शेतकऱ्यांचे मात्र अपरिमित नुकसान होत होते. कारण इंग्रज अधिकारी खुश राहिले की या भट व सावकारांची आसमानी सुलतानी चालते. आसमानी सुलतानी म्हणजे काय? की मनमर्जी म्हणू शकतो आपण. म्हणून दुष्काळांमुळे आणि टोळधाडीमुळे होणारे नुकसान कधीतरी भरून निघेल, परंतु अशा पद्धतीने होत असलेले नुकसान मात्र कधीच भरून न येणारे याची स्पष्ट जाणीव महात्मा फुले यांनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये प्रकट केली आहे. हे किती कसं वाक्य आहे बघा, की एक वेळ दुष्काळ किंवा टोळधाड झाल्यानंतर जे पूर्ण नुकसान होतं ते तरी भरून निघेल, पण अशा पद्धतीच्या शोषणातर्फे होणारं नुकसान मात्र कधीच भरून निघणारं नाही. शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात अतिशय तीव्र भाषेत महात्मा फुल्यांनी उपरोक्त वर्गांनी केलेल्या शोषणाचे चित्रण केले आहे. शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे, दयनीय अवस्थेचे, कर्जबाजारीपणाचे आणि या सर्वांचा परिणाम म्हणून झालेल्या त्यांच्या भ्रमिष्ट अवस्थेचे, उद्ध्वस्ततेचे मोठे परिणामकारक चित्र त्यांनी या ग्रंथाच्या 4थ्या प्रकरणामध्ये रेखाटले आहे. ठीक आहे, तर हे तर झालं. आपण 3 कड्या बघितल्या, 3 प्रकरणं बघितली. तर 4थ्या प्रकरणात काय दिलंय, की ह्या सगळ्यामुळे त्यांची कशा पद्धतीची अवस्था झाली आहे हे त्यांनी 4थ्या पाठामध्ये स्पष्ट केलं आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या या अवस्थेला हातभार लावणाऱ्या घटकांमध्ये पोलीस पाटील, त्याचा माल विकत घेणारे व्यापारी यांचाही समावेश त्यांनी केला आहे. याचबरोबर शतकानुशतकांपासून अज्ञानात ठेवला गेलेला हा शेतकरी स्वतःच्या अहितास स्वतःही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे त्यांनी फार स्पष्टपणे आणि निर्भयपणे सांगितले आहे. अनेक बायका करणे, बालविवाह करणे या बाबी फुल्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अहितकारक दिसतात. बालविवाहामुळे कवळ्या वीर्याचा भंग होऊन दिवसेंदिवस संतती बलहीन होते, याची महात्मा फुल्यांनी अतिशय कळवळून नोंद केली आहे. अनेक विवाहाच्या संदर्भात महात्मा फुले तर इतके चिडले आहेत की शेतकऱ्यांनी 2-3 लग्नावर न थांबता 5 लग्ने करावीत, म्हणजे त्यांच्या मर्तिकाचा त्रास मूलबाळास होणार नाही, असे मोठ्या उपहासाने ते म्हणतात.
शेतकऱ्यांची कारभारी मंडळी ही बायकांच्या जीवावर जगून अल्लड तरुण स्त्रियांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसतात व त्यांची माय माहेरे वर्ज करतात. पुन्हा भांडणे मिटवण्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांकडून दारूसाठी पैसेही उकळतात. ठीक आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे की ते इतके चिडले आहेत त्यांच्या ह्या पद्धतीच्या वागण्यावरती की ते म्हणतात की 2-3 नाही तर 5 लग्न करा. म्हणजे काय की त्यांच्या मर्तिकाचा त्रास म्हणजे मृत्यूच्या नंतर खांदा देण्याची वेळ येते किंवा जो बाकीचा सगळं करण्याची वेळ येते तो त्रास मुलाबाळास होणार नाही, असं ते मोठ्या उपहासाने सांगतात. शेतकऱ्यांची कारभारी मंडळी म्हणजे काय की शेतकऱ्यांच्या हाताखाली काम करणारी जी काही मंडळी होती तर ती या सगळ्या स्त्रियांबद्दल बोलत बसतात की आणि मग सांगतात की त्यांना माहेरी पाठवू नका, तर त्यांचं माहेर वर्ज करतात. आणि मग ह्यामधून जी एकमेकींशी त्यांची भांडणं होतात त्या सवत्यांची, तर ती भांडणं मिटवण्याच्या दृष्टीने पुन्हा शेतकऱ्यांकडनंच पैसे उकळतात. म्हणजे शेतकरी स्वतःमुळेही नागवला जातो याचे मोठे प्रत्येकारी चित्र फुल्यांनी रेखाटले आहे. म्हणजे शेतकऱ्यांभोवती असणारे उपरिनिर्दिष्ट चक्रव्यूह आणि त्याच्या स्वतःचा असणारा एक चक्रव्यूह, या अभेद्य व्यूहात शेतकरी सापडला आहे. तर एक वरवर असणारा चक्रव्यूह आणि एक स्वतःचा असणारा चक्रव्यूह, तर या दोन्हीमध्ये शेतकरी सापडला आहे असं फुल्यांचं म्हणणं आहे. तशातच त्याची शेती उत्पादनक्षम राहिलेली नाही आणि इंग्रज मुसलमानांनी बैल गाई मारून खाण्यामुळे त्यांच्याकडे शेतीसाठी आवश्यक असणारे जनावरेही उरली नाहीत. एकूण शेतकऱ्यांच्या वरती सर्व बाजूंनी आकाश कोसळले आहे. इतके विस्तृत सर्वांगाने विचार करणारे असे शेतकऱ्यांचे चित्रण महात्मा फुल्यांशिवाय कोणाही लेखकाने वा समाजसुधारकाने केले नाही. आणि या दृष्टीने शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ठरतो. या ग्रंथातील आणखी 1-2 वैशिष्ट्यांचा निर्देश करून महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या अभ्युदयासाठी सुचवल्या गेलेल्या उपाययोजनांकडे वळावयाचे आहे. ठीक आहे. म्हणजे काय की इथे लिहिलं आहे की सगळ्या अंगांनी हा शेतकऱ्यांचा जो विचार केला आहे तशा पद्धतीचा विचार आजपर्यंत कोणीही कुठल्याही लिखाणातून आपल्याला दिसलेला नाही. आणि शेतकऱ्यांच्या उदयासाठी, ठीक आहे, शेतकऱ्यांच्या अभ्युदयासाठी सुचवलेल्या उपाययोजनांकडे वळावयाचे आहे. म्हणजे त्यांना काय करायचं आहे की अजून 1-2 वैशिष्ट्य आपण बघणार असं ते म्हणतात आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जी प्रगती आहे त्या प्रगतीसाठी सुचवलेल्या उपाययोजनांकडे वळायचं आहे. या ग्रंथाच्या 3ऱ्या प्रकरणात शेतकरी क्रमाने कसे धर्मामिषाने अधोगतीला गेले याचा विचार फुल्यांनी ऐतिहासिक पद्धतीने केला आहे. ठीक आहे. ते शोषणाचा इतिहास सांगतात ह्या पाठामध्ये. महात्मा फुल्यांचे हे ऐतिहासिक विवेचन डॉक्टर ज. रा. शिंदे म्हणतात तसे दोषमुक्त व शास्त्रीय नसेलही, परंतु मला जी बाब महत्त्वाची वाटते ती अशी की महात्मा फुल्यांनी इतिहास लेखनासंबंधी एक नवीन दृष्टी दिली. इतिहास म्हणजे काही राजेरजवाडे यांचाच इतिहास नसतो, तर तो सामान्य माणसाचाही असला पाहिजे, ही ती नवी दृष्टी. तसेच केवळ कागदपत्रांवरून सिद्ध झालेला इतिहासच तेवढा खरा असतो असे नाही, तर लोकरूढी आणि लोकपरंपरा यांच्या काठाकाठाने गतकाळापर्यंत गेल्यास एक नवाच आणि महत्त्वपूर्ण इतिहास हाती लागण्याची शक्यता असते. हे खूपच महत्त्वाचं आहे. जरा शिंदे यांचं असं म्हणणं आहे की कदाचित थोडासा तो दोषमुक्त किंवा थोडासा शास्त्रीय तो नसावा. ठीक आहे, दोषमुक्त नसावा, शास्त्रीय नसावा त्यांचं जे काही लिखाण आहे, पण हा किती मोठा विचार त्यांनी आपल्या लिखाणातनं व्यक्त केला आहे. तो म्हणजे की इतिहास हा फक्त महान राजांचाच नसतो, तो सामान्य माणसाचाही इतिहास असतो. आणि बरोबर आहे ना ती गोष्ट की आपण राजांच्या काळामधला जो इतिहास आहे तो लिखाणाद्वारे आपण बघतो, पण सामान्य माणसाचा इतिहास आपल्याला कसा कळतो? लोकरूढी आणि लोकपरंपरेच्या द्वारे आपल्याला हा इतिहास समजतो. या दोन्ही बाबी फुल्यांच्या लेखनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आहेत. शेतकऱ्याच्या असूड मध्ये जसा पूर्वेतिहास एका नव्या पद्धतीने शोधला आहे, म्हणजे पूर्वीचा इतिहास एका नव्या पद्धतीने शोधला आहे, तशीच सबंध गुलामगिरी या ग्रंथाची रचनाही आहे.
अर्थात या नव्या पद्धतीने जाऊन एक वेगळाच इतिहास जो फुल्यांनी सांगितला तो पुढे वि. रा. शिंदे आणि इरावतीबाई कर्वे यांनी मान्य केला आहे. ठीक आहे, पुढच्या लेखकांनी सुद्धा तो इतिहास मान्य केला आहे. तर जसं आपण शेतकऱ्याचा असूड यामध्ये बघतो त्याच पद्धतीने गुलामगिरी माहितीच असेल सगळ्यांना की हा त्यांचा सगळ्यात म्हणजे पॉप्युलर ग्रंथ आहे. तर तिथे सुद्धा अशा पद्धतीची रचना आपल्याला जाणवते. येथील आज दिसणारा संघर्ष म्हणजे येथे शतकानुशतके चालणाऱ्या आर्य अनार्य संघर्षाचेच एक रूप होय, हे फुल्यांनी केवळ आपल्या बौद्धिक सामर्थ्यावरती सिद्ध केले आहे. आर्य अनार्याचं माहिती आहे, आर्य आणि आर्य नसलेले या दोघांमधला जो संघर्ष आहे हा ऐतिहासिक संघर्ष आहे. हा वैदिक काळापासून चालत आलेला संघर्ष आहे. तर फक्त स्वतःच्या बौद्धिक सामर्थ्यावरती फुले अशा पद्धतीचा जो संघर्ष आहे तो शतकानुशतके चालणाऱ्या या संघर्षासारखा आहे असं सिद्ध करतात. फुल्यांनी दाखवलेल्या नव्या वाटेनेच पुढील काळातील सामाजिक इतिहासकार गेले. हे फुल्यांचे केवळ मोठे श्रेय आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुल्यांनी सामाजिक इतिहासाचे जे नवे पान उघडले त्यामुळे बहुजन समाजाला त्यांची अस्मिता सापडली. फुल्यांच्या वाटेवरनं खूप सारे लिखाण त्यानंतर झालेलं आपल्याला जाणवतं. शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांचं पुस्तकही तशाच धर्तीवरती आपल्याला जाणवतं की ज्यामध्ये महाराजांच्या सोबतच महाराजांनी कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने आपल्या प्रजेला रयतेला सैनिकांना कशा पद्धतीची शिकवण दिली किंवा कशा पद्धतीने त्यांना वागवल्या गेलं हे जसं आपल्याला तिथे दिसतं. तर अशा अनेक लिखाणे ही या धर्तीवरती नंतर केली गेली आणि बहुजन समाजाला त्यांची अस्मिता सापडली. शेतकऱ्याच्या असूडमधून जाणवणारे आणखी एक वैशिष्ट्य येथे नोंदवले पाहिजे ते म्हणजे त्यांची प्रखर बुद्धिनिष्ठा. येथील गाय बैलांना इंग्रज मुसलमान मारून खात असल्याचे दुःख त्यांनी प्रकट केले आहे, परंतु येथे कोठेही धार्मिक दृष्टी नाही. कृषी जीवनातील अत्यंत उपयुक्त प्राणी म्हणूनच ते गाय व बैल या प्राण्यांकडे पाहतात. आता सुद्धा वाचताना आपण धार्मिक दृष्टीने कदाचित गायीला किंवा बैलाला अशा पद्धतीने आपला विचार मनात येतो, पण तुम्हाला लक्षात येतंय का की लिहिताना त्यांनी फक्त गाय आणि बैल ह्यांना शेतीसाठी उपयुक्त प्राणी म्हणून बघितलं गेलंय. तसेच मनुष्य जन्म हा सृष्टिक्रमानुसार घडतो आणि जन्मतःच कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असत नाही हे त्यांनी या ग्रंथात अतिशय निसंदिग्धपणे सांगितले आहे. अर्थात प्रखर बुद्धिनिष्ठा हे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचेच प्रमुख वैशिष्ट्य आहे याची प्रचिती शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाच्या वाचनाच्या वेळी येते. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या केवळ दुःस्थितीचेच चित्रण केले असे नाही, तर या ग्रंथाच्या 5व्या प्रकरणामध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या अभ्युदयासाठी उपायही सुचवले आहेत, जसं आपण मागे वाचलंय. अर्थात महात्मा फुल्यांनी सुचवलेले हे उपाय पाहताना त्यांच्या चौफेर दृष्टीचा, सूक्ष्म निरीक्षणाचा आणि समस्यांच्या संदर्भात सर्वांगीण विचार करण्याच्या त्यांच्या दृष्टीचाही आपल्याला प्रत्यय येतो. म्हणजे ही किती कमाल झाली की फक्त जे काही तेव्हा घडत होतं त्याबद्दल नुसतं चित्रण करून खूप स्पष्ट टीका करून त्यांनी ते पुस्तक त्यांना ते सोडता आलं असतं, पण त्याच्यावरचे उपायही त्यांनी त्यामध्ये सुचवलेले आपल्याला 5व्या प्रकरणामध्ये बघायला मिळतात. इंग्रज सरकारने जे उपाय योजावेत असे त्यांना वाटते ते सांगत असताना त्यांनी सर्वप्रथम जर काही सांगितले असेल तर या कामामध्ये भट ब्राह्मणांना लुडबुड करू देऊ नये, हा पहिला उपाय आहे. भट ब्राह्मणांची लुडबुड नको. तत्कालीन भट्ट भिक्षुकांच्या कटू अनुभवाचाच हा परिपाक म्हटला पाहिजे. शेतकरी आणि पुरोहित वर्ग यांचे ऐक्य कधीच होऊ शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. का बरं? कारण एका वर्गाला दुसऱ्या वर्गाकडनं आर्थिक पद्धतीचा लाभ हवा आहे. हा पुरोहित वर्ग शेतकऱ्यांचा तात्पुरता उपयोग करून घेईल अशीही त्यांना खात्री आहे. अर्थात हा पुरोहित वर्ग जोपर्यंत शोषक वर्ग म्हणून वावरेल तोपर्यंत फुल्यांच्या म्हणण्याची सत्यता पटत राहील यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या सुधारणेविषयी फुलांनी जे उपाय सुचवले आहेत ते पाहत असताना महात्मा फुले यांच्या नैतिकतेवर किती भर होता हे लक्षात येईल. वाटेल तसे उपाय न सुचवता एका नैतिक पद्धतीनेच त्यांनी हे उपाय सुचवले आहेत.
भट ब्राह्मणांच्या काडी महालांचा ते जेव्हा उपहासाने उल्लेख करतात तेव्हा त्यांची नैतिक दृष्टी प्रबळ आहे असे म्हणावे लागते. किंबहुना बुद्धिनिष्ठेबरोबरच नैतिकता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक अपरिहार्य अंग होय याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून सतत येतो. या नैतिक दृष्टीमुळेच त्यांनी शेतकऱ्यांवरही टीकेची झोड उठवली. त्यांच्या नैतिक आचरणावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या नेमणुका सरकारने कराव्यात. त्यांच्या अनेक विवाहावर बंधने घालावीत हे त्यांनी प्रथमतः सुचवले आहे. शेतकऱ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या वाघ्या मुरळीच्या गाण्यांवरही बंदी घालावी असे फुल्यांना वाटते. या सर्व बाबींवरून वैयक्तिक जीवनातील नीतिमत्ता महात्मा फुल्यांना किती महत्त्वाची वाटते हेच येथे आपल्या लक्षात येते. ठीक आहे. तर त्यांनी जसं भट ब्राह्मणांबद्दलही ते उपहासाने बोलतात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत. म्हणजे काय की शेतकऱ्यांना अनेक विवाह करू देऊ नये. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या नेमणुका सरकारने का कराव्यात म्हणजे त्यामध्ये जातीभेद होणार नाही. त्यानंतर वाघ्या मुरळीची गाणी म्हणजे काय म्हणजे आत्ताची जी DJ किंवा अशा पद्धतीची वाईट चालीची वाईट अर्थाची गाणी असतात. ठीक आहे. ज्यामध्ये समाज बिघडण्याची किंवा त्यांना चुकीच्या गोष्टी कळण्याची शक्यता असते त्या पद्धतीची गाणी जुन्या काळी सुद्धा म्हटली जायची. तर तेव्हा त्याला वाघ्या मुरळीची गाणी असं म्हणायचे. तर या गाण्यांवरती सुद्धा बंदी घालावी असं त्यांना वाटतं. तर म्हणजे काय की असा समाज निर्माण करावा असं शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा फुले म्हणतात की जो फक्त शोषण करणाराच म्हणजे शोषण न करणारा समाज तर असेलच. ठीक आहे. शोषण न सहन करणाराही असेल आणि त्याचबरोबर नैतिकतेने जीवन जगणारा अशा पद्धतीचा सुद्धा समाज आपल्याला दिसू शकेल असं या पुस्तकात महात्मा फुल्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता पुढे बरंच अजून राहिलं आहे तर चौथ्या भागामध्ये प्रयत्न करू आपण ते सगळं कव्हर करण्याचा. तरी किती स्लाइड्स आहेत अजून? 23 ते 38 इतकं अजून आपलं राहिलं आहे. ही 22 नंबरची स्लाइड आहे. ठीक आहे. तर आता पुढच्या भागात बघूयात आपण. ठीक आहे. हे पुढे अनेक लग्ने करण्यावर बंदी वगैरे हे आपण आता पुढच्या भागात बघूयात. धन्यवाद.